काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या तब्बल 8 ते 9 तासांच्या बैठकीनंतर हे दोन्ही पक्ष आता पुणे महापालिका निवडणुकीसाठी सज्ज झालेत। आपल्यासोबत सचिन अहिर आहेत। भाऊ, रात्री 8 ते 9 तास मीटिंग चालली, अगदी स्क्रॅच पासून सुरुवात झाली? नाही, स्क्रॅच बोलण्यापेक्षा खूप मोठा एक्सरसाइज आमच्या लोकांनी करून ठेवला होता। एका दोन दिवस राष्ट्रवादीचा विषय नसता तर नाही, कारण शेवटी त्यांना सीट्स शेअरिंग सोडून करायचे, पण योगायोगाने आमचा प्लॅन ए, प्लॅन बी, हे सी आमचा हा चालू असल्यामुळे प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ह्याच्या शिक्कामोर्तब इनडायरेक्टली करणं हे गरजेचं होतं, आणि ते शिक्कामोर्तब करून घेऊन आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना त्याच्यातली माहिती घेऊन तो निर्णय घेणं अपेक्षित होतं, आणि त्या हिशोबाने आज हे आघाडी जाहीर केलेली आहे। काँग्रेस आणि शिवसेनेचा जो जागांचा फॉर्म्युला आहे तो कसा आता? आज जसं पहिल्या टप्प्याला आमचे सर्व फॉर्म्युलाज ठरलेले 165 जागा पूर्ण करायला, कारण काय आलंय, ऐनवेळी राष्ट्रवादीने वेगळी भूमिका घेतल्यामुळे त्या सीट जे आम्ही एक्सपेक्ट करत होतो का त्यांना द्यायचे आहेत, ते लढणार आहेत, तिकडे तर नवीन होऊन आम्हाला सर्व एक्सरसाइज पूर्ण करावा लागला। योगायोगाने आमच्याकडे पण उमेदवार होते, योगायोगाने काँग्रेसकडे पण उमेदवार होते, आणि म्हणून त्याही देखील जागा भरणं ही आमची कसोटी होती। कारण आज दुर्दैवाने ऑपोजिशनच संपवायचं हा जो त्यांचा डाव होता तो आम्ही हाणून पाडलेला आहे एवढे जागा देऊन। नाही तर तुम्ही विचार करा का राष्ट्रवादीला समजा 50-60 जागा मिळाल्या असते, जो फॉर्म्युला होता 50-50-50 आणि बाकी घटक पक्षाला, तर 50 जागा वेकेंट झाले असते। म्हणून आम्ही ही भूमिका घेऊन आज सक्षम रीतीने विरोधी पक्ष म्हणून घेऊन आम्ही मी कुठेतरी म्हणजे सेफ खेळत होतात, तुम्हाला माहिती होतं की कुठेतरी मिसकम्युनिकेशन होणार, आणि तेही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं होणार, कारण की टॉक्स इतक्या जोरात चालू होत्या की ते पुन्हा तुमच्याकडे येऊन बसले होते, मीटिंग सुद्धा। काय आलं, पहिलाच ज्यावेळी कुणकुंत लागलेली होती, त्यांचं होईल की नाही होईल अशी चर्चा होती। आम्ही शिवसेना म्हणून पहिला स्टँड होता की आम्ही कुठच्याही अशा औपचारिक किंवा अनौपचारिक पण या चर्चेमध्ये जाणार नाही, कारण आम्ही शेवटी राज्यामध्ये एका बाजूला लढत असू आणि मग तिकडे स्थानिक स्तरावरती जर आम्ही अशी भूमिका जर घेत असतो ते योग्य नाही, आणि म्हणून पुन्हा पिंपरी चिंचवडला दोन्ही ठिकाणी आम्ही होतो, आणि म्हणून आमचा प्लॅन बी तर होता। मग आम्ही काँग्रेसशी पण चर्चा केली की बाबा तुम्ही पण ह्याच्यात करणार आहात का, तुम्ही तरी डेडलाईन द्या, मग आम्हालाही त्यांना डेडलाईन द्यावी लागली, आणि मग मिळून सर्वांनी हा खूप चांगला एक्सरसाइज, दोन्ही शहर प्रमुख आमचे वसंतात्या असतील आणि बाकीच्या बाजूला त्यांचे काँग्रेस पक्षाचे, तो एक्सरसाइज 80-90% केलं पूर्ण। मग रिवाइज एक चेक करून ओके आहे का, ओके आहे का, कुठे डिस्प्यूट आहे ते क्लिअर करून घेऊन निर्णय झाला। मी आउटस्मार्ट जेव्हा केलं तेव्हा स्थानिक पातळीवर जेव्हा नेते तुमच्या नेत्यांशी संपर्क करत नव्हते, किमान वरच्या लेवलला सुप्रिया सुळेंशी किंवा इतर नेत्यांशी तुमची काही बोलणी झाली ना? ताईंशी माझी बोलणी झाली, ज्यावेळी आपण चर्चा करणार आहोत त्यावेळीची गोष्ट होती, आणि मी स्वतः त्यांना सांगितलं की मी स्वतः पुण्याला जातोय आणि आपण कन्क्लूड करू, पण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तसं झालं नाही, कम्युनिकेशन नाही, तर नाही कम्युनिकेशन गॅप म्हणता येईल की एकदा झालं नाही तर पॉलिटिकलमध्ये काही गोष्टी बोलते ना, समझदार को इशारा काफी आहे, अशी भूमिका आपल्याला असते, आणि म्हणून आम्ही ते समजून होतो की ते होणार नाही आहे किंवा नाही, आणि म्हणून एक विरोधी पक्ष म्हणून घेऊन आम्हाला उभं राहावं लागेल, हे आम्ही करतोय। मनसेच्या नेत्यांशी तुम्ही काल स्वतः पुण्यात बोलला आहात, तुमच्या कोट्यातले सीट्स तिथे काही डिवाइड होतील किंवा काँग्रेसच्या डिवाइड होतील? आमच्याच कोट्यातून होणार आहेत, कारण शेवटी कसं आहे, घटक पक्ष त्यांची आमची युती आहे, वंचितची युती काँग्रेस बरोबर आहे, वंचितला उद्या द्यायचं असेल तर काँग्रेसला द्यावं लागेल, MNSला द्यावं लागेल तर आम्हाला द्यावं लागेल, तर आमची सकारात्मक चर्चा झाली। 32ची यादी मनसेने दिली होती, जी आता आम्ही 21 पर्यंत आलोय, थोडा वरखाली करून घेऊन आम्ही निर्णय घेऊ। मी पुन्हा बोला, मनसेची दुपारी बैठक? हा, आज दुपारी होईल, कारण कन्क्लूड तर करावं लागेल ना। थँक्यू। तर आपण बघू शकतोय की मनसेची बैठक होणार आहे, आणि काही वेळातच मनसेसोबत निघाले जो पडलेला तोडगा आहे तो देखील सुटेल, आणि पुण्यात पुन्हा एकदा काँग्रेस, मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना असे 3 पक्ष निवडणूक लढवतील, अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।